नमस्कार, मी सायली भंगार. आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. पाहूया आजची विशेष बातमी. आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाय माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर नगर परिषद निवडणुकीला जवळपास 5 ते 6 महिने होत आले आहेत. मात्र या कालावधीत नगरपालिकेकडून जनहिताची कामे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. जनहिताचे ठराव सुद्धा पास झालेले नाहीत. शैक्षणिक दृष्टीने विचार केला तर मेहकर शहरात नगर परिषद अंतर्गत 11 शाळा आहेत. अनेक शाळेची आज रोजी दयनीय अवस्था आहे. मात्र त्याकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिक्षण सभापती डॉक्टर दीपिकाताई रविराज रहाटे यांच्यासह इतर नगरसेविकांनी केला आहे. शिक्षण सभापती डॉक्टर सौ दीपिकाताई रहाटे यांनी सांगितले की मेहकर शहरात असलेल्या नगर परिषदेच्या शाळेतील शौचालयाची दयनीय अवस्था आहे. प्रत्येक शाळेमध्ये सुलभ व चांगले शौचालय असले पाहिजेत. मराठी शाळा क्रमांक 3 ही गेल्या अनेक वर्षापासून 3 पत्राच्या खोलीमध्ये भरत आहे. विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. या संदर्भात व इतरही काही शैक्षणिक मुद्दे घेऊन मी सर्वसाधारण सभेमध्ये मागणी केली होती. मात्र जाणीवपूर्वक माझे सार्वजनिक व शैक्षणिक दृष्टिकोनातून असलेले मुद्दे सर्वसाधारण सभेतून बाजूला ठेवण्यात आले आहे. वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. माझे सार्वजनिक हिताचे असलेले मुद्दे का घेतले नाही या संदर्भातही काही खुलासा देण्यात येत नाही. यासह इतरही आरोप डॉक्टर सौ दीपिकाताई रहाटे यांनी केले आहेत. तर नगरसेविका अक्काताई गायकवाड, प्रीती बाळू शिंगणात गायकवाडताई, काबराताई यांच्यासह इतरही नगरसेविकांनी सांगितले आहे की आमच्या प्रभागातील मतदारांनी आम्हाला विकासात्मक कामे करण्यासाठी, आमच्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी मतदान केलेले आहे. मात्र जवळपास 5 ते 6 सर्वसाधारण सभा होऊन सुद्धा आमच्या प्रभागात कामे सुरू झालीच नाहीत. केवळ शासकीय व प्रशासकीय ठराव यामध्ये पास केले जातात. एकंदरीत आजच्या घडामोडीवरून असे दिसून आले की नगरपालिकेमध्ये जनहिताचे विषय सोडून केवळ शासकीय व प्रशासकीय ठरावच पुढे आणल्या जात आहेत. जनतेने मोठ्या अपेक्षांनी प्रत्येक उमेदवाराला मतदान केले आहे. मात्र 4 ते 5 महिन्यात जनतेला कोणतेही ठोस कामे आपल्या प्रभागात दिसून आलेले नाहीत. आमचे सहकारी योगेश सौभागे व गजानन बोरकर. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजची बातमी आवडल्यास यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज, सदैव आपल्या सेवेत. धन्यवाद. पहिल्या 2 सभा जर म्हणाल तुम्ही तर म्हणजे प्राथमिक मात्र गेल्या 2 सभा म्हणजे पाठीमागच्या ज्या आपल्या सर्वसाधारण दोन्ही सभा होत्या त्या मात्र बरखास्त झाल्या. पहिली सभा बरखास्त झाली तेव्हा सीईओ साहेब नव्हते आणि 39 विषय होते सभेचे आणि प्रशासकातला एखादा व्यक्ती किंवा प्रशासकीय अधिकारी तिथे गैरहजर असणं हे मीटिंग करता सोयीस्कर नव्हते. त्यामुळे आम्ही सर्वांनी अध्यक्षांसहित आम्ही सर्वांनी त्याला विरोध केला होता आणि बहिष्कार टाकला होता. आता मागची जी मीटिंग होती त्याच्यामध्ये शिक्षण विभागाचे मुद्दे म्हणजे जे आपली पहिली मीटिंग होती ज्याला आम्ही बहिष्कार टाकला होता सीईओ साहेब नसल्या कारणाने, त्यानंतर दुसरी जी मीटिंग निघली त्या मीटिंग मधून जाणीवपूर्वक म्हणा किंवा कोणत्या कारणाने म्हणा तर ते कारण तर आम्हाला काही माहिती नाहीये, पण आमचे सर्वांचे मुद्दे त्या मीटिंग मधून काढण्यात आले आणि 39 मुद्द्याची मीटिंग ही जवळपास मला असं वाटते 20-21 मुद्द्यांवर आली होती. माझ्याकडे ती प्रत नाही आता, पण 20-21 मुद्द्यांवरती आली होती. त्याच्यामध्ये जेव्हा मी माननीय अध्यक्ष महोदयांना हा प्रश्न विचारला की शिक्षण विभागाचे, आता मी शिक्षण अधिकारी असल्याने मी विशेष समित्यांमध्ये जे मुद्दे त्यांच्याकडे दिले होते त्या मुद्द्यांमधून जेव्हा मी त्यांना असं विचारले की बाबा हे मुद्दे का टाळण्यात आले, आणि 3 मुद्दे होते माझे, आणि आपले कापरे साहेब जे आहेत सीईओ साहेब त्यांनाही विचारलं तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. उत्तरं समाधानकारक नव्हती आणि कुठेतरी असं वाटलं की जाणीवपूर्वक हे टाळण्याचं काम त्यांनी केलं असा जेव्हा आभास झाला तेव्हा त्या मीटिंगला मी विरोध केला आणि म्हणजे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मला माझ्या तुम्ही सांगितले 3 मुद्दे ते कोणते होते, नेमके महत्वाचे होते, काय होते ते 3 मुद्दे सांगता? माऊली, पहिला मुद्दा होता आपले शाळा क्रमांक 3 मराठी शाळा जी होती आपली प्राथमिक शाळा
त्याची बिल्डिंग जी होती ती अतिशय खराब अवस्थेत आहे. म्हणजे जर आपण या स्थितीमध्ये त्या बिल्डिंगवर जर काम केलं नाही किंवा आपण आता जर लक्ष घातलं नाही किंवा आता बांधकाम केलं नाही तर ती शाळा बंद पडण्याच्या वाटेवर आहे. त्या शाळेची अडचण अशी होती माऊली की आपल्याला जागा नाहीये. जागा नसल्या कारणाने आपण तिथे निधी टाकू शकत नाही. तर आमचे स्वीकृत सदस्य अजूभाऊ उमाळकर होते. त्यांनी एक असा सुवर्ण मध्य काढला की मी जागा खरेदी करतो आणि त्यावर फक्त बांधकाम निधी तुम्ही आणा आणि आपण ती शाळा उभारू. मग आम्ही मीटिंगमध्ये त्या मुद्द्याची चर्चाही केली. त्याच्या हिशोबाने आम्हाला असं वाटलं की जागेचा प्रश्न सुटला, आता तरी त्या शाळेला म्हणजे निधी मिळेल किंवा पुढची प्रक्रिया सुरू होईल. मात्र जाणीवपूर्वक शाळा क्रमांक 3चा मुद्दा वारंवार टाळण्यात येतोय, मीटिंगला लावण्यात येत नाहीये. एकदा मी विरोध केला, बहिष्कार टाकला. माझ्या सर्व नगरसेविका मैत्रिणींनी, माझे नगरसेवक असतील, आमचे गटनेते तात्या, सगळ्यांनी मला साथ दिली. कासमबाई असतील, पूर्ण काँग्रेस पक्ष असेल, सगळ्यांनी साथ दिली आणि सर्वानुमते आम्ही बहिष्कार टाकला. मात्र याही मीटिंगला त्यांनी तो मुद्दा घेतला नाही. म्हणजे आता सलग 3 वेळा असं झालंय की शाळा क्रमांक 3चा मुद्दा त्यांनी टाळला. त्याच्यासोबत मी 2 मुद्दे अजून घेतलेले होते माऊली. ते म्हणजे स्वच्छतागृह. प्रत्येक शाळेच्या स्वच्छतागृहांची स्थिती अतिशय खराब होती. आता आपण लोणीगवळीची घटना पाहिलेली आहे. अशा कोणत्या गोष्टी होऊ नये. मुलींना एक चांगली जागा असावी जिथे म्हणजे स्वच्छतागृहांशी निगडीत सगळे प्रॉब्लेम असतील. पण वेळोवेळी ह्या गोष्टी आणि थातूर मातूर गोष्टींना सुद्धा ते घेत नाहीयेत. की आता याला काही फार मोठा निधी लागणार नव्हता माऊली. दुरुस्ती होती स्वच्छतागृहांची, ते काही नव्याने उभारायचे नव्हते. त्याच्यामुळे जाणीवपूर्वक शिक्षण विभागाला का डावलण्यात येते हा प्रश्न आहे माझा अध्यक्ष महोदयांना, किशोरभाऊ गारोळेंना आणि सीईओ साहेबांना. तसेच माऊली मला असं एक बोलायचंय की शिक्षण विभागाकडे म्हणजे नगरपालिकेचं काही लक्षच नाही, दुर्लक्ष आहे कम्प्लीट. आजपर्यंतही काम झालं नाही. जर मी धडपड करतेय, मी पाठपुरावा करतेय, जर मी निधी आणायचा प्रयत्न करतेय, तर हे जनरल मिटिंग्सला मुद्दे लावायला देखील तयार नाहीत. आता शाळा क्रमांक 1 आणि शाळा क्रमांक 5 या दोन्हीसाठी आपल्याला संजूभाऊ रायमुलकर यांच्या निधीमधून तिथे इमारतीचे बांधकाम करायचे आहे. ते काम सुरू झालेलं आहे. मात्र शाळा क्रमांक 3साठी माझे हात इथे अटकलेले आहेत की तो मुद्दाच अध्यक्ष साहेब आणि सीईओ साहेब लावायलाच तयार नाहीये. त्याची कारणे ही त्यांनाच माहिती आहे. वेळोवेळी पाठपुरावा केला, वेळोवेळी त्यांना विचारणा केली, विशेष सभाही घेण्यात आली, पण उडवाउडवीची उत्तरे आहेत आणि कायमस्वरूपी स्पष्ट नकार आहे. त्यामुळे तिथे माझे हात बांधले गेलेत, काहीच करू शकत नाही. शाळा क्रमांक 3 लहान मुलांसाठी आहे, मराठी शाळा आहे लहान मुलांसाठी. आणि तिथं तुमचा काही अशी वैयक्तिक स्वार्थ नाहीये, काहीच नाही. किंवा एखाद्या पक्षाचा किंवा शिंदे सेनेचा स्वार्थ आहे तिथं, किंवा काँग्रेस पक्षाचा आहे, किंवा पक्षाचा विषय नाही. जनरल गोरगरिबाची मुलं त्या शाळेमध्ये शिकले पाहिजे आणि त्याचं श्रेय सर्वांनाच मिळणार आहे, तुम्हाला एकट्याला मिळणार नाही. अध्यक्षाचं तेवढंच नाव होणार, मुख्याधिकारी साहेबाचं तेवढं होणार. मग सार्वजनिक हिताच्या निर्णयाला विरोध कशासाठी वाटते तुम्हाला, काय वाटते? समजा म्हणजे राजकीय तुमचे वाद असायला पाहिजेत, राजकीय आरोप प्रत्यारोप, टीका टिप्पणी ह्या गोष्टी चालणारच येतात. पण जी सार्वजनिक हिताची बाब आहे त्या ठिकाणी मग असा विरोध कशासाठी व्हायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? कारण तर माऊली आता त्यांनाच माहिती. तर एकीकडे आपलं शासन काय म्हणतं की मराठी शाळा वाचवा, बरोबर, आणि दुसरीकडे म्हणजे किशोरभाऊंचंही असं म्हणजे आहे की जसं आता ते हिवळा आश्रमचं शाळेचे विद्यार्थी जे होते आश्रमशाळेचे, ते रस्त्यावर आले होते, त्यांना मदतीचा हात दिला किशोरदादांनी, न्यूज मध्ये वाचला आपण. तर मग बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी तुमच्या मनामध्ये सहिष्णुता आहे आणि मग तुमच्या गावातल्या तुमच्या अधिकारातल्या शाळांसाठी तुमच्याकडे असं म्हणजे दुर्लक्ष का, कानाडोळा का? आणि मराठी शाळा मग वाचवायच्याच नाही का? सरकारची जी भूमिका आहे की मराठी शाळा वाचल्या पाहिजे, मग त्याला तुमचा पाठिंबा नाहीये का? किंवा या माझ्या मागणीमध्ये तुम्हाला असं वाईट काय वाटत आहे? म्हणजे टाळण्यासारखं याच्यामध्ये काय, की मागणी रास्त नाही की म्हणजे अजून काय, म्हणजे त्रास काय, मला हे काही कळतच नाही माऊली, की ते डावलतात काय. आणि सलग 3 मीटिंग मध्ये एक इतका महत्वाच्या मुद्द्याला जागा देऊ नये याचं कारणच मला समजत नाहीये की काय असेल. नाही, विरोध असला पाहिजे, एखाद्या ठराव करते माणूस विरोध साहजिक आहे, पण विरोधाचा खुलासा व्हायला पाहिजे. तुमचे जे ठराव आहे
किंवा तुमची जी मागणी आहे समजा त्याला आम्ही या मुद्द्यामुळे विरोध करत आहे असं काहीतरी समजायला पाहिजे. पण मुद्दा काहीतरी विरोध होऊन राहिला, आपलंच कुठंतरी हुकायला लागला असं समजायला पाहिजे. पण तसं बी तुम्हाला काही समजून नाही राहिलं होतं, फक्त विरोधच व्हायला लागला. आता मागच्या मिटिंगला जसा मी विरोध केला तर मी माझं कारण सांगितलं. कारण मी त्यांना कारण विचारल्यावर मुद्दे जास्त होतात असं त्यांचं पहिलं उत्तर होतं, तेही उडवाउडवीचं होतं. जेव्हा मी म्हंटल त्यांना की जर तुम्हाला मुद्दे जास्त होत होते तर प्रायोरिटी लेव्हलवर तुम्ही अर्जंट जे मुद्दे आहेत ते लावायला हवे होते. मग त्यामध्ये नपच्या इमारतीचे सुशोभीकरण हे जास्त महत्वाचं होतं की शाळा क्रमांक 3च्या इमारतीसाठी जागे संदर्भात विचार विनिमय करणे हा मुद्दा जास्त महत्वाचा होता. बरोबर. नगरपालिकेच्या इमारतीच्या एखाद्या कोपऱ्याचं सुशोभीकरण करणं हे महत्वाचं होतं की नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे स्वच्छतागृहांचे आपण दुरुस्ती करूया हा मुद्दा महत्वाचा होता. तर नगराध्यक्ष साहेबांनी असं कोणतंही ठोस कारण मला दिलेलं नाहीये की का ते या मुद्द्यांकडे कानाडोळा करतायत किंवा का ते हे मुद्दे टाळतायत. हे मुद्दे काही राजकीय स्वार्थापोटी नाही, तिथे कोणाचा झेंडा लागणार नाही, तिथे फक्त गोरगरिबां मुलांचं भलंच होणार आहे आणि शिक्षण व्यवस्थेचा स्तर थोडासा सुधारेल. शिक्षण तेव्हा सुधारेल जेव्हा त्यांच्या बेसिक गरजा आपण पूर्ण करू. तिथे जर बसायला व्यवस्थित नाही, स्वच्छतागृह नाहीत, तिथे जर बाकी काही गोष्टी नाही तर ते शिकतील कसे, त्या शाळा राहतील कशा. आणि या सत्रात जर आपण लक्ष दिलं नाही शाळा क्रमांक 3 कडे तर मला नाही वाटत पुढच्या सत्रात काही ऍडमिशन होतील किंवा ती शाळा राहील म्हणून ती तशीच बंद पडेल. ठीक आहे. ऑलरेडी सध्या 20 ऍडमिशन आहेत माऊली त्यात. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.